मानू चल जेवण घे उठ. माझी जेवायची इच्छाच नाहीये बाबा. असं म्हणून कसं चालेल बेटा. उपाशी राहून काय साधणार आहेस. हे बघाची स्वतःला शिक्षा देऊन आणखीन त्रास नको करून घेऊस प्लीज. हे जेवण घे. त्रास वैताग हे शब्द माझ्या पाचवीलाच पुजलेत. मला शंका होतीच हा मुदळकर पुन्हा एकदा असा काहीतरी भलताच डाव खेळेल की त्याची जळ पुन्हा एकदा तुला आणि पर्यायाने मला सुद्धा बसेल. आज कोर्टात जे काय घडलं त्याच्यावरून तुला कळलं असेलच नाही की हा मुदळकर किती पाताळ यंत्री येते. मला याचा अंदाज आला होता म्हणून जंग पछाडले मी. दादा होळकर सारख्या नालायक माणसाचा उंबरा सुद्धा चढलो. ज्या प्रियाला खरं तर जोड्याने मारायला हवी होती तिला आपल्या पक्षाची साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये उभी केली मी. शेवटी काय झालं मावाल्यानं तिला पितवलंच ना आपल्या बाजूनी. शेवटी दोघांचा एकमेकांच्या मध्ये जीव गुंतलेला आहेच ना. एकमेकांची भलावण करणारच ते. बाबा प्लीज माझं डोकं शिणलंय हा विचार करून करून. प्लीज हा विषय इथेच थांबवा तुम्ही. ठीक आहे ठीक आहे ओके. नाही पण तू टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना अगं. आपली शुभ्रा शेवटी आपल्याकडेच राहणार आहे. मी हिंमत हरलेली नाहीये. तू सुद्धा गमावू नको प्लीज. घे जेवण घे ना. हे बघ अगं बघ मधुरा लहानपणी काय करायची माहितीये. तिच्या विरुद्ध एखादी गोष्ट जर घडली ना मनाविरुद्ध तर ती हातातली वस्तू फेकून द्यायची. एकदा अशीच ती आईवरती रागावली होती आणि तिने हातातलं जेवणाचं ताट फेकून दिलं. तेव्हा तूच तिला म्हणाली होतीस आपला असा राग जेवणावर कधी काढायचा नसतो. जगात असे अनेक जण आहेत की त्यांना 2 वेळचं पोटभर अन्न सुद्धा मिळत नाही. आपल्याला असं आज मिळतंय तर मग ते असं वाया का घालवायचं. तूच म्हणाली होतीस ना. किती समजूतदारपणा होता तुझ्यात तेव्हा. आजही आहे तुझ्यात तो. चल हे सगळे विचार काढून दे. रागवून घे जेवण घे. जेवण घ्या. मला बरं वाटेल म्हणून तरी जेवण. अगं तुझा असं छळ नाही बघवत मला. लहानपणी तुला मी लाड करण्यासाठी भरवायचो तसं भरव. बाबा प्लीज आज माझी पाणी पिण्याची सुद्धा इच्छा नाही. आणि लहानपणीच्या गोष्टी सांगून माझं मन वळवायचा प्रयत्न नका करतो. कारण ते आता लहानपणीसारखा आनंदी समाधानी नाही राहिलाय. करपून गेलाय विश्वासघाताच्या आगीत. काय बघतीस काय असं. हा
नेमकं काय केलंस त्या भवानीचं? कोण भवानी? नाटक करू नगस. पायाला धरून उलटा टांगन तुला. अजय, तू माझ्या जागी असतीस तर तू काय केलं असतस? तुझ्या जागी म्या असती तर त्या भटक भवानी पायी स्वतःच्या संसाराची अशी राख रांगोळी करूच दिली नसती. झालं, पुन्हा पुन्हा जखमेवरची खपली काढण्यात मजा वाटते का तुला? हा? सांच्याला ती तमाशा करून पुढे गेली कुठे? नाही, तोंड काळं केलं असं कळलं मला, पण मग पुढं आज मी तेच केलं जे आपल्या देशातले राजकारणी वर्षानुवर्ष करत आलेत. निवडणुका जवळ आल्या की लोकांनी जवळ घ्यायचं, त्यासनी चुचकारायचं, लाड करायचे, आश्वासनं द्यायची आणि एकदा निवडून आलं की लाथा घालायच्या. सिंपल. अरे पण तुझं कोणचं काम झालं त्या फुकणीमुळं? जे झालंय ते कळलंच तुला, लवकरच कळेल. चल, आईच्या जेवणाची वेळ झाली, चल. सत्य, खरंच तू त्या भवानीला पुन्हा इथं थारा देणार नाहीस नव? अजय, माझ्यावर विश्वास नसेल तर स्वतःच्या शिकवणीवर तरी विश्वास ठेव. अगं, एक डाव शेणात पाय गेला म्हणून त्याच शेणाच्या थाप्या करून स्वतःच्या घराच्या भिंतीवर लावल का तुझं सत्या? हुशारच आहेस लेकरा. तुझ्यावरच गेलोय. चल. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड मोतीवाले भाई, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मोतीवाले भाई, आम्हाला एक मास्तर होते, दामले मास्तर. अतिशय चांगले शिकवायचे ते, अतिशय उत्तम शिकवायचे. पण मला नाही आवडायचं. मला राग आला त्यांचा. एक दिवस रात्री त्यांच्या अंगावर काळी चादर टाकली, त्यानं उचलून आणणारे असं बडवलं. त्यांनी मी सांगितलं, मी तुम्हाला बडवलंय, मी तुम्हाला बडवलंय. जाताना मला म्हणाले, होळकर, करावे तसे भरावे लागेल. मी म्हटलं हट. पण कालांतराने त्यांची युक्ती खरी ठरली. सत्यजित मुधोळकरांनी त्यांचा तो गोरा गोमटा मित्र एक दिवस रात्री आमच्या घरी आले, माझ्या अंगावर काळी चादर टाकली, मला बडवलं. त्याचे व्रण घालून माझ्या पाठीवर आहेत. ताजे ठेवले तर मी ते. होते बाई, तुम्हाला त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढायला पाठवलं होतं, तुम्ही त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊन आलात. अहो, तो तुम्हाला लाथा म्हणून हाकलून देतोय आणि तुम्ही त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देताय. पण लक्षात ठेवा, चुकलात तुम्ही. आणि ध्यानात ठेवा, करावे तसे भरावे लागेल. निश्चित. मला बदला हवाय मिस्टर होळकर, मला बदला हवाय आणि तो तुम्हीच. आम्ही काय तुमच्या तीर्थरूपाने ठेवलेले पेड सर्वंट आहोत, नोकर आहोत तुमच्या बापाचे आम्ही. आणि हे अश्रू बिसू ढाळे असतील ना, झाले असतील ना ढाळून तर निघायचं. मिस्टर होळकर, तुम्ही असं का बोलताय? मी तुमच्यावर इतकं प्रेम आणि इतकं. आता होळकरला त्याच्या अवकतीवर यायला लावू नका. मिस्टर होळकर, गब्बरीची सजा मिळेल. इतके तुकडे करेन ना मी, कुठला स्पेअर पार्ट कुठे ठेवलाय सापडणार नाही. कधी काळी तुझ्यावर प्रेम केलं होतं म्हणून तुला जिवंत सोडतं.
इतके तुकडे करेन ना मी जिंदगी जाईन मोजल्या. लेट महबूब कयामत होगी हाजिर रुसवा तेरी गलियों में मोहब्बतें होगी. खारेचं डोसकं तुला टावाय ना काय मी बोलत असते कोण. चल सत्या जेवण घेऊन आला. जेवण चल आई, इथे बस. आज मी तुला माझ्या हाताने भरवतो. हा राहू दे सत्या. अगं असं काय लहानपणी कसं तू मला आणि गौरांगला भरवायचीस तसं आता आम्ही. हा मला भूक नाहीये रे. आजी आता गपचिप खातीस का काही एक धपाटे देऊ पाठीत. चल जेव बर. आई कोर्टात आपली केस उत्तम चाललेली आहे. आता लवकरच निकाल लागेल आणि निकाल लागला की शुभ्रा घरी परत येईल. आणि मंजेरी मंजिरीचं काय वेगळं होण्याचा निर्णय तिनंच घेतलाय. सत्या आधी तूच मंजिरीची समजूत काढण्यासाठी आटापिटा करत होतास. मग आता असं काय घडलं रे तिच्या बाबतीत तू एवढा कठोर झालीस. तिचा विषय सुद्धा काढू देत नाहीस. सासूबाई तुम्ही तरी सांगा. पालत्या गड्यावर लई पाणी ओतून झालंय. आई मंजिरी तुझ्याशी जसं वागली जसं बोलली त्याच्यामुळेच आज ही परिस्थिती ओढवलेली आहे. सत्या अरे मंजिरी मला बोलली म्हणून माझा ऍक्सिडेंट झाला असं नाहीये. चुकीचं आहे. अरे असं घडायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात रे. मंजिरीला जर कल्पना असती ना की मला हा असा असा ऍक्सिडेंट होणार आहे तर ती मला एक शब्दही बोलली नसते. सत्या अरे तूच म्हणायचास ना की माफ करायची क्षमता आपल्यात असावी लागते आणि तूच त्याच्या विरुद्ध वागतोयस. आई मी आणि मंजिरी एकमेकांपासून खूप लांब निघून आलोय. मला नाही पटत. असं असतं ना तर मंजिरी मला इथे भेटायला सुद्धा आली नसती. हे बघ सत्या तुला जर माझ्या चेहऱ्यावर खरंच आनंद बघायचा असेल तर मंजिरीला परत घेऊन मंजिरी मावशी माझा ना काही तळ्यात की मळ्यात त्या खेळासारखं झालंय. एक उडी चुकीची पडते आणि माणूस डावातून बाहेर होतो. पुरी आयुष्य म्हणजे दिवा आहे. त्याला फक्त जळणं ठाव असतं बघ. इतरांसाठी आपल्या लोकांसाठी आपल्या लेकरासाठी. खरंय माझ्या शुभ्रासाठी मी माझं अख्खं आयुष्य पणाला लावू शकते
पण तिला जर माझ्यापासून कोणी हिरावून गेलं तर मग मात्र मी जगूच नाही शकणार. माझ्या आयुष्याची शिदोरीच जर माझ्यासोबत नसेल तर मी जगून तरी काय करू. असं म्हणतात की लेकरं मोठी झाली तरी आईची माया त्यांना नाही कळत, पण माझं लेकरूच जर माझ्यासोबत मोठं होणार नसेल तर मग मी माया करू तरी कुणा. माझं मन सांगतं या तसं काय बी होणार नाही बघ. सत्यजितराव स्वतःच तसं होऊ देणार नाहीत बघ. आई आणि लेकरू कधी बी वेगळं होऊ शकत नाही हे त्यांना बी ठाव आहे ना. नाही मावशी, आज कोर्टात जे काही झालं ते पाहून सत्यजितवर आता पुन्हा विश्वास बसणं शक्यच नाही. ज्या माणसाला मी ओळखते, ज्या सत्यजितवर मी मनापासून प्रेम केलं, तो सत्यजित असं कधीच नव्हता. खूप वेगळा होता. आता तर मला असं वाटतंय की कुठली तरी अनोळखी व्यक्ती माझ्या शुभ्राला माझ्यापासून दूर घेऊन जाते. शुभ्राला नाही, माझा प्राण दूर घेऊन जाते. असं काय बोलू नकोस पोरी, समजा व्यवस्थित होईल बघ. ऍडव्हान्स बाकीचं काम झाल्यानंतर एका बाईला मारायचंय. तिच्यासोबत जो कोणी किंवा जी कोणी असेल त्याला काही करायचं नाही. हो, कामात हेगे झालेली मुधोळकर साहेबांना चालणार नाही. काय हा, पण बाई कोण आहेत ते कळणार कसं? घाबरू नका, मी असेन सोबत. ठीक आहे, येतो. हा, मालक 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 मुधोळकरच्या नावानं सुपारी दिली. हा, तुम्हारी शरण में तांबडे बाबा, तांबडे बाबा. चल आवर लवकर, झालं का तुझं? होय. उशीर होतोय आपल्याला. चला. मी खूप खुश आहे आज. आज तू मागशील ते मी देईन तुला. एवढं सगळं न मागताच दिलंस, अजून काय मागू तुझ्याकडे? तसं नाही वेडाबाई, आज तुझी सोनोग्राफी आहे. मित्रा, आज आपल्याला आपलं बाळ दिसणार. छोटे हात, छोटे पाय, त्याची हालचाल. मी किती एक्साइटेड आहे मी तुला सांगूच शकत नाही. मित्र, तुला माहितीये की आज पहाटेच मला एक स्वप्न पडलं आणि सकाळपासून मी तेच स्वप्न जगतोय. तू, मी, आपलं बाळ. मित्रा, गौरांग, काय झालं? तुझा मूड का ऑफ आहे? नाही, मला ना ऍक्च्युली सकाळपासून जरा असं चुकल्यासारखं वाटतंय. अस्वस्थ वाटतंय, काहीतरी कळत नाहीये काय झालंय. तरी मी तुला सांगत होतो की एवढी धावपळ नको करू. कशाला करतेस तू एवढी दगदग? नाही, पण तू माझं ऐकशील तर शपथ. ओके, सॉरी. ऐक, तुला आराम करायचा का थोडा वेळ? मी एक काम करतो, डॉक्टरांना फोन करतो आणि आपली सोनोग्राफीची अपॉइंटमेंट थोडी पोस्टपोन करतो. हा, काय? अरे तसं काही नाहीये, आपण आपलं ठरलंय त्याप्रमाणे सगळं करूया. म्हणजे
म्हणजे काय, आपल्याला शंकराच्या देवळात जायचंय ना आधी आणि मग सोनोग्राफीला जायचंय. विसरलास का? मी त्या सोनोग्राफीच्या एक्साइटमेंट मध्ये सगळंच विसरलो. बरं चल चल चल, लवकर चल. लवकर उचलून घेऊ. वेड पाईल उचल, चल लवकर. फोन फोन. हळूहळू. आत्या जाऊन येतो. निघालात? हे बघा, लवकर जा आणि लवकर या आणि फार उशीर करू नका. आणि उशीर झालात तर फोन करून कळवातच. हो. आत्या दादा कुठे आहे? आज सत्याचं मूड ना लय मस्त आहे. किचन मध्ये काहीतरी बनवतो या. काय बनवतात ते माहित नाही, पण मला म्हणला आत्ते माझं बनवून झाल्याशिवाय किचन मध्ये पाय ठेवायचा नाही. मग ते लवकर यावंच लागेल दादांनी बनवलेला पदार्थ खाण्यासाठी. तुम्ही मंदिरात गेल्यानंतर दागदरकडे जाणार आहात ना? हो, आज सोनोग्राफी करायची आहे. चला त्या येतो.